प्रत्येकाला वाटत होतं की प्रवीण आमरे जास्त का नाही खेळू शकले भारतासाठी. 10-11 टेस्ट मॅचेस आहेत, पण 30 वन डे आहेत. मला वाटते कुठेतरी खंत वाटते की नक्कीच, पण त्याच्यात आता कसं आहे ना की त्याच्यासाठी बरेच कारणं झाली. असं नव्हतं की मी फेल्युअर होतो. आम्ही युरोप जिंकून गेलेलं. माझ्या 1-2 मॅच बी जसं म्हणून म्हटलं की माझा 1-2 फेल्युअर सुद्धा माझ्यासाठी. पण कारण हेच झालं की आम्ही न्यूझीलंडला गेलो 93-94 ला आणि तिथे मला खोकला झाला. तिकडे मला असं सांगण्यात आलं की मला अस्थमा करण्यात आलं आणि मी बोर्डाला फसवलं आणि त्यानंतर माझी फाईलच क्लोज झाली. तर तो मलासाठी खूप मानसिक खूप होता की मी जे नाहीये, जर मी अस्थमॅटिक असतो की ह्या 25 वर्ष मी कोचिंग करतोय, मी त्यानंतर 10 वर्ष क्रिकेट खेळलो, साऊथ आफ्रिकेला जाऊन खेळलो. जर मला अस्थमा असतं तर मी बँगलोर सारख्या शहरात जाऊ शकलो नसतो. पण ह्या गोष्टी बऱ्याचशा झाल्या. दिल्लीत राहिला तुम्ही? दिल्लीत मी राहिलं 9 वर्ष. मी दिल्ली कॅपिटल्स बरोबर होतो. तिथे एवढं पॉल्युशन आहे. सो तो एक कुठेतरी जाणवलं की आपल्याशी राजकारण झालं त्यावेळी.